मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर मित्रांनो बायकांना कसं पटवायचं, बायकांना पटवायचे तरीके मी तुम्हाला या अगोदर खूपदा मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. होय मित्रांनो, अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे ना तशीच्या तशी तुम्ही जर ती 3 कामं तुम्ही जर केलात ना तर मित्रांनो आई शपथ सांगतो की तुम्ही कोणत्या पण बाईला, कोणत्या पण भाभीला, कोणत्या पण मुलगीला तुम्ही एका झटक्यामध्ये तिला पटवू शकता. तिला तुम्ही लवकरात लवकर आपल्याकडे आकर्षित करू शकता. कारण मित्रांनो हे ना मी सर्व माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय. आणि मित्रांनो हे करून ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये 2-3 बायकांना मी पटवलं होतं. तर मित्रांनो असं नका समजू की मित्रांनो मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते मी तुम्हाला काय पण हवेमध्ये असं काय पण सांगणार आहे, असं तुम्ही अजिबात समजू नका. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर मित्रांनो ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, तुम्हाला ना ज्या पण बाईला, ज्या पण मुलगीला, ज्या पण भाभीला तुम्हाला पटवायचं असेल ना, जिला तुम्हाला पटवून तिच्यासोबत तुम्हाला झोपायचं असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का की मित्रांनो तुम्ही त्या बाईला ना जास्तीत जास्त तिला तुम्ही महत्त्व द्यायला सुरुवात करा. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईला ना जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्यायला सुरुवात करा. आता बघा मित्रांनो बायकांचं कसं असतं माहिती आहे की मित्रांनो बायकांना ना असा पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हवा असतो जो त्यांना ना खूप जास्त त्यांना महत्त्व देईल. जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईने ना तुम्हाला काय पण काम सांगितलं तर तिचं काम ना लवकरात लवकर करून द्या. त्या बाईने ना तुम्हाला कधी पण कुठे पण बोलवलं सो म्हणजे तुम्ही ना एका मिनिटामध्ये तिच्या समोर तुम्ही हाजीर व्हा. म्हणजे त्या बाईने ना तुम्हाला काहीतरी सल्ला दिला सो मित्रांनो तुम्ही ना म्हणजे त्या बाईने जो सल्ला दिला आहे तर मित्रांनो तुम्ही त्या सल्ल्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये वागा. म्हणजे मित्रांनो तिला ना जास्तीत जास्त महत्त्व द्या. तिला ना हे दाखवून द्या की म्हणजे मी तुम्हाला किती महत्त्व देतो, तुम्ही माझ्यासाठी ना किती महत्त्वाच्या आहात असं तिला ना तुम्ही दाखवून द्या. कारण मित्रांनो बायकांना ना तुम्ही जास्त महत्त्व दिलात ना तर ती बाई आपोआपच तुमच्यामध्ये गुंतायला सुरुवात होते. ती बाई ना आपोआपच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. म्हणजे मित्रांनो जसं की तुम्ही ना त्या बाईच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला ना खायला काय आवडतं, त्या बाईचा बर्थडे कधी असतो आणि मित्रांनो तुम्हाला समजलं की त्या बाईला ना पाणीपुरी खूप जास्त आवडते. सो मित्रांनो तुम्ही ना म्हणजे ऑफिसमधून घरी येताना तुम्ही म्हणजे 1 प्लेट पाणीपुरी तुम्ही पार्सल घेऊन या आणि तिला खायला द्या. किंवा मित्रांनो त्या बाईचा बर्थडे ना 1-2 दिवसांनी असेल सो मित्रांनो तुम्ही तिच्या बर्थडेसाठी, तिच्या वाढदिवसासाठी काही ना काहीतरी प्लॅनिंग करा. म्हणजे मित्रांनो त्या बाईला वाटलं पाहिजे की बघ बघ हा पुरुष ना मला किती महत्त्व देतो, ह्या पुरुषाच्या नजरेमध्ये ना मी किती महत्त्वाची आहे असं त्या बाईला जाणवलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं जाणवेल ना तेव्हा मित्रांनो ती आपोआपच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरू करणार मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर मित्रांनो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्यासाठी अशी काही ना काहीतरी कामं करा जी कामं ना तिच्यासाठी कधी कोणी केली नसतील. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईसाठी ना अशी काही ना काहीतरी कामं करा की मित्रांनो ती कामं ना त्या बाईसाठी कधी कोणी केली नसतील. आता बघा मित्रांनो ह्याचं उदाहरण ना मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण मित्रांनो तुम्हाला ते स्वतः त्या बाईच्या आयुष्याकडे बघून तुम्हाला ते उत्तर शोधावं लागेल की मित्रांनो त्या बाईची परिस्थिती कशी आहे, ती बाई ना कोणत्या बॅकग्राऊंडमधून ती बाई येते असं तुम्हाला सर्व बघावं लागेल. आणि मित्रांनो तुम्ही तिच्यासाठी ना अशी म्हणजे 2-4 कामं तुम्ही जर केलात ना की म्हणजे जी कामं तिच्यासाठी कधी कोणी केली नव्हती तर मित्रांनो त्या बाईला ना तुमच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची भावना तिच्या मनामध्ये तयार होते की म्हणजे त्या बाईला वाटतं की
बघ बघ, म्हणजे जी कामं ना माझ्यासाठी अजूनपर्यंत कधी कोणी केली नव्हती, सो म्हणजे तीच कामं ना ह्या पुरुषाने माझ्यासाठी केली असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो एकदा का तिला असं वाटलं ना की मित्रांनो ती बाई आपोआपच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर मित्रांनो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना ज्या पण बाईला, ज्या पण भाभीला तुम्हाला पटवायचं असेल ना, तर मित्रांनो तिच्या नजरेमध्ये तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही तिच्या नजरेमध्ये बना. काय बोललो मी? तुम्ही तिच्या नजरेमध्ये ना तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. म्हणजे मित्रांनो त्या बाईला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा 10 पटीने हा पुरुष एकदम चांगला आहे. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही तिच्यासोबत ना चांगलं वागा, तुम्ही तिची केअर करा, तुम्ही तिच्या इच्छा, गरजा, स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना तिला फक्त एवढं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा लाख पटीने हा पुरुष चांगला आहे असं तिला वाटलं पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो एकदा का तुम्ही तिच्या नजरेमध्ये तिच्या नवऱ्यापेक्षा पण 10 पटीने चांगला पुरुष तुम्ही एकदा का बनलात ना, तर मित्रांनो तुमचं काम झालं म्हणून समजा. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही ना एखाद्या बाईच्या नजरेमध्ये तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष बनताना, तेव्हा ती बाई आपोआपच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो हा असा गेम असतो. तर मित्रांनो तुम्ही ही कामं ना कधीतरी करून बघा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो, तर त्याचा रिझल्ट ना तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला ती बाई पटली की नाही पटली, म्हणजे ते तुम्ही मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट बघेन. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.